संघर्ष त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। पण हे प्रशासन मात्र प्रत्येक वेळेला हा संघर्ष दडपण्याचं काम करत आहे। पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावरती जो अमानुषपणे लाठीचार्ज झाला या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, अनेक विद्यार्थी संघटना जे मित्रपक्ष संघटना लोकशाहीला बळकट करण्यासाठी काम करतात आणि या नालायक शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात। आज त्या सगळ्यांनी मिळून हा बंद पुकारलेला आहे आणि आज आपण ह्या भांडूपमध्ये सुद्धा हाच बंद पार पाडत आहोत। तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना जे आहे ते पोलिसांनी खरं ताब्यात घेतलं आहे कसं? खरं तर आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असताना, इथल्या वंचित शोषित घटकांचे प्रश्न मांडत असताना हा अनुभव आम्हाला काही जुना नवीन नाही आहे। आमच्या प्रत्येक आंदोलनाच्या आधी आम्हाला सगळ्यांना पोलीस नोटीस दिली जाते। आज माझ्या घरी सुद्धा काही पोलीस मित्रांनी येऊन त्या ठिकाणी ते आंदोलन कशा प्रकारे कमकुवत होईल याचा देखील प्रयत्न केला होता। पण ही वंचित बहुजन आघाडी आहे, ही बाळासाहेब आंबेडकरांची सेना आहे, कुणाला घाबरणारी नाहीये। प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला अटक झालेली आहे, त्यांच्या घरोघरी नोटिसा गेलेल्या आहेत। पण तरी सुद्धा आज आम्ही ताकदीने रस्त्यावरती उतरत आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी समोर येत आहोत। या बंदला यशस्वी करण्यासाठी इथली विद्यार्थी सेना कायम रस्त्यावरती लढाई लढते।